मातीनं मडक्याला हळू आवाजात विचारलं, आपण दोघेही मातीपासूनच बनलेले, पण बघ ना, मी पाण्यात वाहून जातो आणि त्याच पाण्याला तू साठवून ठेवतो. असं का बरं? पाणी आलं, पाण्याच्या प्रवाहात मी पण वाहून जातो. तुला मात्र सामर्थ्य दिले की त्या पाण्याला साठवून ठेवायचं, की जो माझाच नाश करतो आणि तू त्याला साठवून ठेवतोस. असं का बरं? तेव्हा ते मडकं म्हणालं, यासाठी मी खूप गोष्टी सहन केल्यात. आधी मला चिखलात पाण्यात भिजवलं गेलं, नंतर मला पायाने तुडवलं गेलं, नंतर कुंभारानं मला थापांनी धोपटलं आणि मला वेगवेगळा आकार दिला. आकार दिल्यानंतर पुन्हा मला भाजलं गेलं. त्या ज्वाळात मी भाजून निघालो. तेव्हा कुठं मी कणखर झालो आणि माझ्यामध्ये ती ताकद आली त्याच पाण्याला साठवून ठेवायची. सोपं नसतं रे. जेव्हा खूप काही मिळवायचं असतं तेव्हा आपल्याला कणखर बनावं लागतं. आणि हे कणखरपण, मजबूतपण केव्हा येतं? जेव्हा आपण अनेक अडचणी, संकटातून जातो तेव्हा आपण कणखर होत असतो. अरे माणसाचं पण तसंच आहे की रे. अजून यापेक्षा वेगळं काय? यातून आपण हेच शिकायचंय. आलेली संकट, आलेल्या अडचणी या आपल्याला मजबूत करण्यासाठी आलेल्या असतात. आणि जेव्हा या संकटातून तुम्ही